कबीर महाराज अत्तार यांच्या कीर्तनामध्ये महिला मंडळ रडायला लागलं राव. कशा बाय रडा लागल्या होत्या आणि कशासाठी कीर्तन होतं सगळं सांगतो. अजून आपल्याला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून व्हिडिओ तेवढा शेवटपर्यंत बघा. तर रामकृष्ण हरी मंडळी, ज्ञानोबरायांचा प्रस्थान सोहळा काल पार पडला आणि आमचे पप्पा यांनी आज चालले होते वारीला. सकाळी आम्हाला निघायला उशीर झाल्यामुळे दुसरं कुठलं न सीन घेता डायरेक्ट रेल्वे स्टेशनवरती पप्पांना सोडायला आलेला सीन घेतला. पप्पांना रेल्वे स्टेशनवरती सोडून वाळेखिंडीमध्ये पप्पांच्या मित्राची मोटरसायकल घेतली आणि ओमनी तिथंच लावली आणि गाडी घेऊन निघालो मी कीर्तनाला. वाळेखिंडीतनं आदनं मधनं थेट वाटा काढत आलो बुद्ध्याळमध्ये. बुद्ध्याळमध्ये नवनाथ महाराज हे आवरून बसले होते. आपल्याला आवरायला उशीर झाला होता म्हणून तिथे गेल्यावर कपडे तेन बदललो आणि तोपर्यंत आली गाडी. गाडीमध्ये बसलो आणि निघालो कीर्तनाला. ज्या भागात कीर्तनाला चाललो होतो त्या भागात सगळी बागायतदार लोक जायत. डाळिंब, पेरू, सीताफळ, आंबा अशी निस्ता बागायतदार लोक जायत. बघील तिकडे माळा माळाने सगळ्या बागाच दिसते त्याला. आणि आम्ही पण ज्या ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो त्या ठिकाणी पण आंब्याची बाग होती. कार्यक्रमाच्या तळावरती गेल्यानंतर तिथं राव बघितलं तर सागरदादाची साऊंड सिस्टम होती. सागरदादाची साऊंड सिस्टम आहे म्हटल्यावर जरा बरं वाटलं. कारण कसं असतंय आपल्या माणसाची साऊंड सिस्टम असली का दुसरं काय सांगायला लागत नाही हो. मस्त पैकी झाली मग कीर्तनाला सुरुवात. कीर्तन हे मस्त चाललं होतं पण त्यात ज्या महिला मंडळ रडायला लागले राव. का रडायला लागल्या माहितीये का? पूर्ण कीर्तनामध्ये कबीर महाराजांनी तुकाराम महाराजांचं चरित्र, शिवाजी महाराजांचं शिवचरित्र सांगितलं, शंभू महाराजांचंही चरित्र सांगितलं. शेवटचे 5 मिनिटं फक्त आई वडिलांविषयी बोलत होते. पण माझं तर म्हणणं आहे की शेवटचं 5 मिनिटं खरंच सगळ्या कीर्तनकार महाराजांनी बोलायलाच पाहिजे. शेवटचं 5 मिनिटं आई वडिलांविषयी. आणि आज ज्यांचं पुण्यस्मरण होतं म्हणजेच दीपकदादा लिगाडे यांच्या कोणतरी नात्यातील महिला मंडळ होतं म्हणूनच त्यांना अश्रू अनावर झाले कीर्तन ऐकताना. कीर्तन त्यांनी मस्त पैकी झालं आणि गेलो लगेच जेवण करायला. कारण की फुकटचा विषय असतो तिथं वाडीवरचा ब्लॉगर ढिला पडत नाही. मस्त पैकी भजी तेन होतं, जेवण तेन केलो आणि निघालो लगेच रिटर्न माघारी. तर माझ्या कथेला इथंच पूर्ण विराम देतो. आणि तुम्ही अजून वाडीवरच्या ब्लॉगरला फॉलो केला नसेल तर फॉलो करून घ्या. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण.